नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आहे आपल्या यशचा वाढदिवस। तर छान असं फुग्यांचं डेकोरेशन केलं आहे जयनी। त्याला फुगे आणून दिले होते तर त्याने छान असे डेकोरेशन केले आणि इथे केक पण आणला आहे डोरोमेनचा। यशला केक आवडतो तर त्याच्याच चॉईसनुसार केक आणलेला आहे आणि उलटावर ठेवलेला। तर आता जयनी नंतर सरळ केला की त्याच्याकडे ती तोंड करून ठेवलं की मग उलटा दिसते कॅमेऱ्यामध्ये। तर आता तसं करून ठेवला, सरळ करून ठेवला आणि आता त्याचं ऑक्शन करायचं चालू आहे। तर सगळ्यांनीच यशचं ऑक्शन करून घेतलं। 15 मार्चला रविवारी त्याचा वाढदिवस होता, पण सोमवारी घेतला 16 तारखेला, कारण तोच म्हणत होता मला उद्या सोमवारी करायचं आहे बड्डे सेलिब्रेशन। तर रविवारी त्याचे पप्पा नसते त्यामुळं तो म्हणला मला नाही करायचा आणि आता चालू इथं ऑक्शन करायचं। त्याच्या बड्डेसाठी आम्ही ड्रेस घेतलेला, तर त्याने घातलेला ड्रेस आम्ही घेतलेला, तर तो त्याला खूप आवडला आणि त्याला केक खूप आवडतो। तर त्याला कधी केक कट करेन आणि कधी खाईन असं झालेलं। लहान मुलांना ते तर केक खूपच आवडतो, तर त्याला केक खायची इच्छा खूपच झाली होती। तर तो खूपच ॲक्टिव्हिटी करत होता आणि इकडे कॅमेरा चालू असल्यावरती ते तर नाटक चालूच असतं। तर आम्ही सगळ्यांनी त्याचं ऑक्शन करून घेतलं आणि ह्या आहेत आमच्या शेजारी, तर त्या बाहेर गेल्या होत्या, नंतर त्यांना आवाज दिला तर त्या आल्या आणि चालू आहे आता त्या पण करतात ऑक्शन। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर यशराज, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू। तन्मय चल चल चल, आता झालं लावू फॅन। यश इकडे बघ, खाण्यासाठी गरमागरम वडापाव बनवला होता, नंतर पापड, केक असा आजचा बड्डेचा मेनू होता। तर मी इथं प्लेट भरून घेतले मुलांना देण्यासाठी। तर मुलं पण बसले तिथं, आता सगळ्यांना बसवलं इथं खाण्यासाठी आणि सगळ्यांचं चाललंय आता इथं खायचं। चालू आहे इथं मुलांचं ही खायचं, तर त्यांच्या चालू होत्या गप्पा मारत खायचं। वडापाव पण छान झाले होते, जास्त तेलकट नव्हते झाले। नंतर ज्या मुलं येणार खाणार म्हटल्यावरती थोडं तिखट पण केले नव्हते, सपकच केले होते, म्हणजे जास्त असं स्पायसी केले नव्हते आणि जास्त तिखट नसल्यामुळे मुलांनी पण खाल्ले आवडीने आणि नंतर आम्ही पण सगळ्यांनी खाल्ले। तर तो काही व्हिडिओ मला शेअर करताच आला नाही, म्हणजे व्हिडिओच काढला नाही आम्ही खातानाही। तर चला, असा होता आजचा जे यशच्या वाढदिवसाचा ब्लॉग।